बुलेटिनची सुरुवात आजच्या दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं आपण करतोय। संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येचे काही फोटो आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। देशमुखांना कशा पद्धतीने मारहाण झाली हे फोटो आता लोकशाही मराठीच्या हाती लागले आहेत। हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतील म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवू शकत नाहीये। मात्र एखाद्या क्रूर हैवानाला लाजवेल असं कृत्य करत आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली। पोलिसांनी या प्रकरणाचं आरोपपत्र दाखल करताना हे फोटो सोबत जोडलेले आहेत। तेच फोटो आता लोकशाही मराठीच्या हाती लागले आहेत। संतोष देशमुखांची हत्या करताना या क्रूर आरोपींनी जी कृत्य केलेली आहेत ती फक्त निर्घृणच नाही तर मानवतेला देखील काळीमा फासणारी ही सगळी कृत्य आहेत। अर्धमेल्या झालेल्या संतोष देशमुखांचा जीव जाईपर्यंत मारताना या हैवानांनी अत्यंत क्रूरतेचा कळस देखील घातलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। हे जे फोटो समोर आलेले आहेत खऱ्या अर्थानं ही सगळी दृश्य हे सगळे फोटो विचलित करणारे आहेत। मात्र देशमुखांना अमानुषपणे मारहाण करतानाचे हे फोटो लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। ही दृश्य तुम्हाला कदाचित विचलित करू शकतील म्हणून आम्ही तुम्हाला ती दाखवत नाहीये। मात्र एखाद्या क्रूर हैवानाला लाजवेल असं हे कृत्य या आरोपींनी केलेलं आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ज्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्यापासून लढा उभा केलेला होता त्यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना या बातमीच्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ऐकूयात। मला आधी तुमच्या चॅनलचे धन्यवाद मानायचे, कारण इतकं रिस्पॉन्सिबली जर तुम्ही केलं असेल ना, खूप खूप धन्यवाद लोकशाहीचे। आणि मला असं वाटतंय की एक रिस्पॉन्सिबल चॅनल नी जी भूमिका करायला पाहिजे ती तुम्ही केलीत, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद। खरंच ही माणसं नाहीच आहेत ती माणसं, कारण त्यात ते सेल्फी काढतायत, 15 व्हिडिओज काढतायत, 15 व्हिडिओज। आता काय बोलायचं या लोकांना? खरंच जी मी निर्दयीपणाचा हा कळस आहे, कळस ते आय डोंट नो, म्हणजे माझ्याकडे ना खरंच शब्द नाही आहेत काय बोलायचं, मला रिअली नाही सुचत। कारण दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील लोकशाही मराठी सोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही आपण ऐकूयात। मानव अधिकाराने यांना कलेक्टरला पत्र काढलेलं, एसपी ना काढलंय। आता एसपी साहेब आता तरी कमीत कमी ही पुरावे लावून द्या। त्यांना ते पत्र काढलंय, नोटीस काढली, त्याचं 15 दिवसात उत्तर द्या। एसपी ने काही दिलंय, कलेक्टरचं उत्तर आणखी गेलंय का नाही माहित नाही, पण या सर्व गोष्टी मी आता 10 तारखेला दिल्लीला जाईल त्यावेळेस आणखी तिथे भेटणार आहे। आणि आता आयोगाला सुद्धा इथं आणणार, म्हणजे आणणार आयोग सुद्धा आला पाहिजे एवढी मला 100% खात्री आहे की मला जे पॉझिटिव्हली सगळे आयोगाचे सगळे अधिकारी म्हणजे सदस्य आहेत, चेअरमनला माहित नाही, त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये आता हे सगळे पुरावे त्यांना दिसल्याच्या नंतर मानव अधिकाराकडे जायचं कारण काय? मी काय माहित होतं काय कशा पद्धतीने कशी वृत्तीने हे मारतायत लोकांना, बीड जिल्हा हे कुठं नेऊन ठेवतायत ह्याचा अभ्यास मला होता यांचा, कारण यांचं सगळे म्हणजे चाळे यांचे असले मुद्दा कळला आपला, आयडिया होते, त्याच्यामुळे मी हे म्हणे याने या पद्धतीने मारलं। पहिल्या क्षणापासून बोललेलो, मी टॉर्चर करून मारलंय, निर्घृण हत्या केली, अमानुष्य हत्या केली, असे सर्व प्रकरण मी बोललेलो। या प्रकरणात यांना फाशीची शिक्षा तर झाली पाहिजे, पण यांना टिट फॉर टॅट जशा पद्धतीने आमच्या संतोष अण्णाला केलं तशाच पद्धतीने यांना फाशी दिली पाहिजे। तर देशमुखांच्या हत्येची ही क्रूरता पाहून संपूर्ण महाराष्ट्र आता हादरलेला आहे। मराठा नेते राजेंद्र कोंढरे यांनी देखील या संदर्भात लोकशाही मराठी सोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ऐकूयात। हे तीव्र संतापजनक आहे, त्यांनी पहिली नोंद घ्यावी अशी की तुम्ही ते फोटो दाखवले नाहीत ते बरोबर आहे एका अर्थाने, कारण प्रत्येक घराघरातली लहान मुलं सुद्धा हे फोटो बघत आहेत। अशा परिस्थितीमध्ये हैवानांनाही लाजवेल अशा पद्धतीचं अशी कृत्य करणारी ही सगळी बीडची टोळी आहे। आणि त्यांचा जो संरक्षण सम्राट काल मंत्रिमंडळाच्या चहापान याला उपस्थित होता, माझे अजितदादा पवार पालकमंत्री यांना तीव्र मराठा समाज आणि सगळ्यांच्या वतीने आव्हान आहे की आपण बीड मध्ये पहिला एक जनता दरबार फक्त पोलिसांसाठी घ्या आणि ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा ज्यांचे खरोखर अन्याय झाल्यात, खून झाले, त्यांचे आरोपी सापडत नाही, याचा रिव्ह्यू सलग त्यांनी 2 दिवस घेतला तर खरं बीड आता आपल्याला कळेल। तरी पण या निंदनीय गोष्टीचा निषेध करावा करून चालणारच नाही।
या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगल्यातले चांगले निष्णात वकील लावणे, योग्य न्यायालयीन यंत्रणेपुढे ती केस चालवणं आणि याच्यातनं फाशीच्या शिक्षेपर्यंत, फास्ट ट्रॅक पर्यंत चालवणं आणि त्यांची पाळंमुळं शोधून काढून त्यांचे जे काही इतर सगळे जे धंदे आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी सुद्धा बीड प्रशासन त्या पद्धतीने काम करतंय, असं काही चित्र आता दिसत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि आता सगळ्यात शेवटचं सांगतो, सोशल मीडियावर गेले 2 दिवस आपला बॉस 3 दिवसात बाहेर येणार हो. अशा पद्धतीचे रील फिरतायत. शासनाचे आणि गृह खात्याच्या सर्व लोकांनी हे रील पाहावेत हो. आणि अशा पद्धतीचं जर उदात्तीकरण सोशल मीडियात होत असेल तर कुठलं नाही. महाराष्ट्र आणि कुठं आपण- आपण चाललोय याचा विचार केला पाहिजे. अगदी. तर देशमुखांच्या हत्येची क्रूरता पाहून संपूर्ण महाराष्ट्र आता हादरल्याचं पाहायला मिळतंय, कारण या क्रूर हत्येचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आता समोर आलेले आहेत. काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाहीये, कारण हे सगळे फोटो विचलित करणारे फोटो आहेत. जर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्राच्या एका भागात असेल, बीडमध्ये हे सगळं घडत असेल, एखाद्या व्यक्तीची इतक्या क्रूर पद्धतीनं जर हत्या केली जात असेल, तर हाच का आमचा सुसंस्कृत महाराष्ट्र? हा सवाल महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आज हे फोटो पाहून उपस्थित होतोय. कारण खऱ्या अर्थाने विचलित करणारी फोटो आहेत. कशा पद्धतीनं एका गावच्या सरपंचाला अमानुषपणे मारलं जातंय, ही दृश्य देखील विचलित करणारी आहेत. हे सगळे आरोपी सरपंच संतोष देशमुखांना मारताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय. महाराष्ट्रानं हे सगळं पाहिलं पाहिजे, कारण महाराष्ट्राच्याच एका भागामध्ये एका सरपंचाची अशी अमानुषपणे हत्या केली जाते. नक्कीच काळीमा फासणारी ही सगळी घटना आहे. सातत्यानं सुरेश धस देखील सांगत होते की कशा पद्धतीनं मारण्यात आलं आणि त्या संदर्भातले जे फोटो आहेत ते आता पोलिसांनी या आरोपपत्रामध्ये जोडलेले आहेत. ते फोटो लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत. याच्यातले निम्मेच फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय. असे काही फोटो आहेत की जे फोटो पाहून तुमच्या सगळ्यांची तळपायाची आग मस्तकाला जाईल, एवढ्या अमानुष पद्धतीनं या संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.